तुम्हाला एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 2.1 चा व्हिडिओ मिळाला असेल. 2.2 किंवा अपोलोनियस थेरम हे का घेत नाही तर ते ओमिट केलेलं आहे आणि थेट प्रॉब्लेम सेट 2 या ठिकाणी सुरुवात होतो. त्यामुळे जो प्रॅक्टिस सेट 2.2 हा पूर्ण अपोलोनियस वर आहे आणि त्यामुळे तो या ठिकाणी कट केलेला आहे. त्यामुळे त्याचा विचार करण्याची गरज नाहीये. अपोलोनियसच कट झाल्यामुळे याचाही विचार आपण या ठिकाणी करू शकत नाहीये. त्यामुळे आपण थेट प्रॉब्लेम सेट 2 कडे या ठिकाणी येतोय. आता एमसीक्यू चा विचार करूया प्रॉब्लेम सेट 2 मधल्या आणि त्याच्यानंतर एक एक गणित आपण पुढे जाऊया. पहिलं एमसीक्यू चे गणित आहे आउट ऑफ व्हिच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. खाली दिलेल्या ट्रिपलेट पैकी कोणतं पायथागोरियन ट्रिपलेट आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. 1 5 10 3 4 5 2 2 2 आणि 5 5 2 या पद्धतीचे 4 ए बी सी डी ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आता अशा प्रकारचे गणित आल्यानंतर इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की पायथागोरन थेरम काय आहे. तर हा या ठिकाणी थेरम आपल्याला असं सांगतो की हायपोटेन्यूसचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायची की हायपोटेन्यूस इज द लार्जेस्ट साइड ऑफ द राईट अँगल ट्रायंगल आणि त्याच्यामुळे इथे लक्षात घ्यायचं की 10 चा वर्ग समजा 100 आहे. मनातल्या मनात या गोष्टी आपण करू शकतो. तर 5 चा वर्ग 25, 1 चा वर्ग 1 26 म्हणजे हे असणार नाहीये. 2 2 2 हे कधीच असू शकत नाहीये. 5 चा आणि 5 चा दोन बाजू सारख्या आहेत, एक बाजू वेगळी आहे. हे वेगवेगळे ट्रायंगल या ठिकाणी तयार होतील. म्हणजे या ठिकाणी आपण फक्त बी चा जर विचार केला तर बी मध्ये आपल्याला असं सांगता येते की 5 चा वर्ग 25 बरोबर 25 आणि राहिलेल्या दोघांचा वर्ग जर आपण केला 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग आणि यांची बेरीज केली तर 9 आणि 16 25 आणि 25 बरोबर 25 म्हणून पायथागोरन ट्रिपलेट फक्त या ठिकाणी बी येऊ शकतं. याच्याशिवाय वेगळं कोणतंही येऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये फार न वेळ घालवता लगेच ते सोडवणं महत्त्वाचं आहे कारण पुढे आपल्याला पेपर पूर्ण करायचा आहे. सेकंड इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ sum of squares of the sides making right angle is 169 then what is the length of hypotenuse. या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे असं गृहीत धरूया आपण. ए बी सी याच्या दोन बाजू आणि त्यांची बेरीज समजा ए बी आणि बी सी या दोन बाजू आणि त्यांची बेरीज या ठिकाणी 169 इतकी दिलेली आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल इज सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल या ज्या बाजू आहेत यांची स्क्वेअर ची बेरीज 169 दिलेली आहे. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ इट्स हायपोटेन्यूस. आता 169 म्हणजे राहिलेल्या या ज्या दोन बाजू आहेत या बाजूंच्या वर्गाबरोबर याचा वर्ग असतो. म्हणजे हे 169 जर घेतलं तर त्याचं वर्गमूळ 13 येणार आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की ह्याची जो हायपोटेन्यूस आहे तो 13 या ठिकाणी येऊ शकतो. थर्ड एक्झाम्पल आउट ऑफ व्हिच डेट constitute a Pythagorean triplet. It is the application of Pythagorean triplet. Pythagorean triplet चे व्यवहारामधलं ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. काय म्हणतायत ते की खाली दिलेली एक तारीख आहे त्या तारखेमध्ये आता माहिती आहे आपल्याला तारखेमध्ये पहिल्यांदा डे येतो त्यानंतर मंथ येतो आणि त्याच्यानंतर इयर येतं. स्टँडर्ड कॉम्प्युटरचा फॉर्म जर विचार घेतला तर डी MM वाय 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 या पद्धतीने तारीख आपल्याला येते. त्याचा विचार जर आपण केला तर आता इथं म्हणजे थोडक्यात पायथागोरियन ट्रिपलेट आपल्याला या ठिकाणी चेक करायचं. मगासारखंच करायचं. मगाशी आपण ज्या पद्धतीने केलं होतं की थोडासा मोठी साईड बघायची आणि मोठ्या साईडचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गा इतका येतो का हे पाहणं इथं महत्वाचं आहे. पहिल्यांदा आता इथं काय करायचं मेथड ऑफ एलिमिनेशन पहिल्यांदा वापरायचा प्रयत्न करायचा. आता इथं जर आपण पाहिलं तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या 3 5 17 3 सगळ्यात मोठी बाजू 17 बरोबर 3 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग 3 चा वर्ग 9 5 चा वर्ग 25 25 आणि 9 34 17 चा वर्ग हा कधी 34 असणार नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली हे कॅन्सल झालं. ह्याला मेथड ऑफ एलिमिनेशन असं म्हटलं जातं. यानंतर परत 15 चा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गा इतका येतो का 4 च्या वर्गा इतका आणि 9 च्या वर्गा इतका येतो का हे चेक करायचं. 4 चा वर्ग 36 4 चा वर्ग 16 प्लस 6 आणि 1 7 आणि 8 आणि 1 9 15 चा वर्ग हा याच्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे हे ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल या ठिकाणी झालेला आपल्याला आढळून येतो. नंतर आता हे दोन ऑप्शन राहिले
या ऑप्शन मध्ये हा ऑप्शन 16, 8, 16 दोन बाजू कधी सारख्या असू शकत नाही, त्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होतो. म्हणजे राहिलेला ऑप्शन फक्त हा फक्त आपल्याला चेक करायचा आहे की हा ऑप्शन हा होऊ शकतो का, आणि 100% होणार. फक्त ते चेक करणं महत्वाचं आहे. काय दिलेलं आहे, मोठी बाजू 17चा वर्ग, हा 15 आणि 8च्या वर्गा इतका येतो का, 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. आपल्याला माहिती आहे 15चा वर्ग हा 225 आणि 8चा वर्ग हा 88 64 बरोबर. 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 289. आणि आपल्याला माहिती आहे की 17चा वर्ग हा सुद्धा 289 इतकाच या ठिकाणी आलेला आढळून येतो. म्हणजे यातला ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे असं सांगता येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी गणित आहे थोडस शांतपणे विचार करून जर सोडवलं तर यातला एकही मार्क आपल्याला जात नाही. चौथं गणित, इफ ए बी सी आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल, ए बी सी या साइड्स आहेत कोणाच्या ट्रायंगलच्या, अँड इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, जर समजा राहिलेल्या दोन बाजू या पद्धतीने जर हा ट्रायंगल आहे असं गृहीत धरलं आणि यातल्या ही बाजू ए आहे, ही बाजू बी आहे आणि ही बाजू सी आहे, आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याची किंमत ही सी स्क्वेअर इतकी येत असेल तर प्रश्न आपल्याला नेम द टाइप ऑफ अ ट्रायंगल. आता हा ऑप्टचा अँगल अजिबात असणार नाहीये, कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की थोडक्यामध्ये हे पायथागोरसचं थेरम या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. ॲक्यूट अँगल अजिबात असणार नाही, इक्विलॅटरल ट्रायंगल पण असणार नाहीये, कारण बाजू कुठली सारखी दिलेली नाहीये. त्यामुळे याचा उत्तर असणार आहे ते फक्त राईट अँगल ट्रायंगल हेच उत्तर या ठिकाणी असणार आहे. आणि अशा पद्धतीने हे ऑप्शन्स या ठिकाणी प्रत्येक वेळेला एकच ऑप्शन बरोबर येतो या दृष्टीने विचार करून या ठिकाणी जर सोडवलं तर तुम्हाला कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर या ठिकाणी मी करून घेतलेल्या आहेत. राहिलेली 4 गणित आता मी या ठिकाणी सुरुवात करतो. फाइंड द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. आता हे गणित आपल्याला सोडवावं लागणार आहे. साइड ऑफ द स्क्वेअर फॉर्म्युला, साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल. आता आपल्याला साइड नाही काढायला सांगितलेली, आपल्याला पेरिमीटर काढायला सांगितलेलं. आपल्याला माहिती आहे स्क्वेअरला 4 साइड्स असतात. मग या ठिकाणी पेरिमीटर काढत असताना यालाच 4 ने गुणलं तर एकाच ठिकाणी आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळं या ठिकाणी पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू डायगोनल डिवायडेड बाय √2. या फॉर्म्युल्याने जरी आपण गेलो तरी या ठिकाणी चालेल. मग आता या ठिकाणी किंमत लावूया. 4 इंटू डायगोनल किती दिलं आपल्याला 10√2 डिवायडेड बाय √2, √2 गेट्स कॅन्सल 40, आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जो पेरिमीटर येणार आहे तो 40 येणार आहे. त्यामुळे डी हा यातला या ठिकाणी बरोबर असणारं उत्तर आपल्याला सांगता येतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी याचं उत्तर या फॉर्म्युल्याने आपल्याला काढता येतं. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तरी चालू शकेल. यानंतर पुढचा भाग, altitudes of the hypotenuse of a right angle triangle divides its two parts of the length in 4 cm and 9 cm. Find the length of the altitudes. आता थोडं इथं जरा या ठिकाणी विचार केला तर या पद्धतीने ए बी सी हा ट्रायंगल आणि एडी हा त्याचा अल्टिट्यूड आहे असं जर आपण लक्षात घेतलं तर हा अल्टिट्यूड समोरच्या बाजूला 4 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर असं डिवाइड करतोय. आणि त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी लेंथ ऑफ द अल्टिट्यूड्स विचारलेली आहे. बाय जॉमेट्रिक मीन थेरम एडी स्क्वेअर इज इक्वल टू बीडी इंटू डीसी. बरोबर आहे, इंटू डीसी. किमती मांडूया. बीडी ची किंमत 4 गुणिले डीसी ची किंमत 9, एडी स्क्वेअर बरोबर. सो एडी स्क्वेअर इज इक्वल टू 9 चौक 36. सो एडी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ दिस इज 6. त्यामुळे अल्टिट्यूड ची उंची किंवा अल्टिट्यूड ची लांबी या ठिकाणी 6 सेंटीमीटर आली आणि त्यासाठी या ठिकाणी पर्याय सी हा बरोबर आपल्याला आढळून येतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जॉमेट्रिक मीनचा थेरम वापरून हे आपल्याला या ठिकाणी सोडवता येऊ शकतं. सोडवायची गरज नाहीये तुमची, तुम्ही फक्त चुकणार नाही याची काळजी घ्या. हाईट अँड बेस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल आर 24 and 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स हायपोटेनियस. लक्षात घ्या काय काय दिलेलं आहे. हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला, त्याच्या
हाईट दिलेली. आता समजा जर ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर ए बी त्याची हाईट झाली ती 24 दिलेली आहे आणि बीसी त्याचा बेस झाला तो 18 दिलेला आहे आणि आपल्याला एसी म्हणजे हायपोटेन्यूसची किंमत या ठिकाणी विचारलेली आहे. पायथागोरसचा थेरम आपल्याला काय सांगतो? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर which is equal to 24 square plus 18 square which is equal to 5 24 चा वर्ग 576 आणि 18 चा वर्ग या ठिकाणी किती येतो? 324. सो या दोघांची बेरीज करूया. 6 आणि 4 10, 7 आणि 2 9 1 10, 5 आणि 3 8 1 9. AC स्क्वेअर इज इक्वल टू 900 आणि त्याचं वर्गमूळ घेतलं AC इज इक्वल टू 30 सेंटीमीटर अँड दॅट इज द आन्सर. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा या ठिकाणी आपल्याला बरोबर. एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व द फॉलोइंग. त्यातलं पहिलं एक्झाम्पल फाइंड द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. आपल्याला एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे आणि त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. प्रथम आपण या ठिकाणी डायग्राम काढून घेऊया. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सर्व बाजू या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतील त्याच्या सारख्या असतील. त्यामुळं हा जर समजा ABC हा ट्रायंगल आपण घेतला तर या ABC च्या AB 2a AC 2a आणि BC 2a या पद्धतीने या साइड्स आपल्याला. त्यानंतर काय सांगितलेलं हाईट काढायची म्हणजे आपल्याला यात परपेंडिक्युलर टाकावा लागेल. हा परपेंडिक्युलर टाकला की हा कोण या ठिकाणी किती मापाचा झाला? 90 डिग्रीचा झाला. आणि आपल्याला अजून एक गुणधर्म या ठिकाणी माहित आहे की त्याचे सगळे कोन इक्विलॅटरल ट्रायंगलचे सगळे कोन 60 मापाचे असतात कारण सगळ्या बाजू एकरूप आहे. म्हणजे या ठिकाणी हा कोन 60 मापाचा झाला. हा जर 60 मापाचा होत असेल हा 90 चा असेल तर 6 आणि 9 15 कोणाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार हा 30 मापाचा झाला. आणि जर हा 30 मापाचा झाला असेल तर 30 60 90 हा त्रिकोण झाला. आणि यावरून आपल्याला किंमत काढणं सोपं जाईल. तर या पद्धतीने आकृती काढून घ्यायची आणि ह्या गोष्टी सगळ्या या ठिकाणी दाखवायच्या. सो कन्सिडर ट्रायंगल ABC. Triangle ABC. We have to calculate value of height. Therefore, AD AD is perpendicular on BC. Height काढण्यासाठी AD is perpendicular on BC. Construction म्हणूया. याशिवाय by property of equilateral triangle AB is equal to BC is equal to AC is equal to 2A. It is given. हे आपल्याला दिलेलं आहे. हे सगळं दिल्यानंतर या ठिकाणी आता अजून एक प्रॉपर्टी काय सांगते ते also each angle of equilateral triangle is of 60 degree. Therefore, in a triangle ADC आता एवढाच विचार करूया. Angle ADC is of 90 degree. आधार द्या construction. Angle ACD is 60 degree. Equilateral triangle आपण वर सांगितले की प्रत्येक कोन हा 60 मापाचा असतो. Therefore, remaining angle कोणता राहिला? DAC is equal to 30 degree. Theorem. Sum of angles of triangle is 180. त्यामुळे theorem 9 आणि 6 15 3 18 त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज 180 असते. 90 मध्ये आपण शिकलेलो थेरम आहे. तर थेरम नुसार या ठिकाणी आपल्याला DAC चं माप या ठिकाणी 30 डिग्री येते. या सगळ्यावरून काय झालं? सो ट्रायंगल ADC इज ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल झाला. आपण प्रूव्ह केलेलं आहे की हा 30 60 90 ट्रायंगल झाला. आता आपल्याला किंमत काढायची AD ची. Therefore, AD is equal to AD ची किंमत काढण्यासाठी AD is equal to √3 divided by 2 into AC. हायपोटेन्यूसच्या
60 मापाच्या कोनासमोरची बाजू ही या ठिकाणी हायपोटेन्युसच्या √3/2 इतकी असते. हे आपण त्या थेरम मध्ये पाहिलेलं आहे. सो इज इक्वल टू √3/2 इंटू AC ची किंमत 2a. इथं वाटलंच तर तुम्ही म्हणू शकता बाय युजिंग थेरम म्हणू शकता तुम्ही. सो is equal to 2 gets cancelled, so AD is equal to a into √3 and आपल्याला AD विचारलेलं नाहीये, आपल्याला विचारलं हाईट. सो हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल is equal to a into √3. या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला मिळेल. Now example number 2. Do sides 7 cm, 24 cm and 25 cm form a right angle triangle. If yes, then we have to give the reason for this question. So from given example, सर्वात मोठी बाजू कोणती आहे? 25 चा वर्ग 625. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. राहिलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत आणि त्यांची बेरीज करा, त्यांच्या वर्गाची बेरीज करून घ्या. 7 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग. 7 चा वर्ग 49 अधिक 24 चा वर्ग या ठिकाणी 576 बरोबर 9 6 15 7 4 11 12 आणि 5 1 6 625. आपल्याला काय लक्षात आलं की 25 चा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरीज इतका आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी हॅव 25 स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. सो बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम it is a right angle and that is the answer. या पद्धतीने याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला अतिशय सोपं आणि महत्त्वाचं गणित आपल्याला या ठिकाणी सांगताय. एक्झाम्पल नंबर 3. फाइंड द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल हॅव्हिंग साइड्स 11 cm and 60 cm. डायग्राम काढूया. रेक्टेंगल A B C D. AC is the diagonal. एक बाजू 11 सेंटीमीटर दिलेली आहे, एक बाजू 60 सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला AC ची किंमत विचारलेली आहे. इथं या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी प्रॉपर्टी आहे रेक्टँगलची की ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री त्याचा उपयोग करायचा. मग कारण त्याचा उपयोग केल्याशिवाय आपल्याला पायथागोरस त्या ठिकाणी वापरता येत नाही. नाउ सो in the figure quadrilateral ABCD is a rectangle. हा रेक्टँगल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. We know that each angle of rectangle is of 90 degree. Property. Rectangle ची property. Consider triangle ABC in which angle ABC is of 90 degree. Therefore, triangle ABC is a right angle triangle. So by Pythagoras theorem, काय सांगतो Pythagoras theorem? AC square is equal to AB square plus BC square. By putting the value AB that is 11 bracket square plus BC that is 60 bracket square. 11 चा वर्ग 121, 60 चा वर्ग 3600, दोघांची बेरीज 1 2 6 ने 7 3721 आणि या ठिकाणी 3721 चा वर्गमूळ आपल्याला माहित आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू
61 ब्रॅकेट स्क्वेअर. सो AC इज इक्वल टू 61. आपल्याला AC ची किंमत विचारलेली नाही, आपल्याला रेक्टँगलचा डायगोनल विचारलेला आहे. देअरफॉर लेंथ ऑफ द डायगोनल is equal to 61 centimeter with unit 61 centimeter, and that is the answer.